टाइप नंबर 4 मध्ये बघा, 4 क्वेश्चन मध्ये काय म्हणताय, तीन संख्या 3:4 या प्रमाणात 3:4:5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज 1250 आहे. सर्वात मोठी संख्या कोणती? आता क्वेश्चन मध्ये बघा, इथे वर्गाची बेरीज म्हणलं नाही. ठीक आहे, क्वेश्चनला महत्वाचं काय ह्याच्या क्वेश्चन मध्ये, वर्गाची बेरीज म्हणलं नाही. आता वर्गाची बेरीज म्हटलं तर ह्या सर्व रेशोच्या काय करायच्या, आपल्याला वर्ग काढायचा आहे. सांगा, 3 चा वर्ग किती निघतो? 9. 4 चा वर्ग किती निघतो आपल्याकडे? 16. आणि 5 चा वर्ग किती निघतो? 25. या सर्वांची आता बेरीज करा. 9 आणि 16 टोटल किती झाले? 25. 25 25 50. या सर्वांची टोटल किती आली आहे? 50. आणि या 1250 ला आपण 50 ने डिवायडेशन करतो. जर बघा 1 0 1 0 कॉमन होता म्हणून कॅन्सल करून दिलं, 1 0 1 0 कॅन्सल केलं. आता 5 दुने 10, वाजली किती? 2. इथे 0, त्यानंतर 5 खाली आले, 5 5 25 आणि 0. आता बघा या क्वेश्चन मध्ये हे जे 25 आलं, हे जे 25 आलेलं आहे, हाही कोणाच्या ना कोणाच्या स्क्वेअर निघेल. ठीक आहे, हा एक आहे स्क्वेअर आहे, हा कोणाचा स्क्वेअर आहे? 25. 5 चा स्क्वेअर आहे का? 5 चा स्क्वेअर. आता विचारलं ना याच्या क्वेश्चन मध्ये सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या कोणती? तर सांगा, रेशो सर्वात मोठा कोणता इथे? 5 आहे. तर म्हणून आपण काय करून 5 गुणिला 5 किती आले? 5 5 25. तर हे झालं आपला मोठी संख्या. जर याच पॅटर्न मध्ये तो म्हणता लहान संख्या कोणती, तर लहान कोण आहे याच्यामध्ये? 3 आहे. तर आपण काय केलं असतं? 5 गुणिला 3 केलं असतं. 5 3 15. ही संख्या काय आली असते? आपली लहान आली असते. पुन्हा बघा क्वेश्चनला, क्वेश्चन मध्ये काय म्हणताय की रेशो दिलाय 3:4:5 या प्रमाणात आहेत, पण त्याच्यामध्ये बघा हा जो क्वेश्चन दिला याला मार्क करून ठेवलाय, इथे काय म्हणलं? वर्गाची बेरीज म्हणलं नाही. तर वर्गाची बेरीज म्हटलं तर या रेशोचा आपण वर्ग काढला. 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 आणि 5 चा वर्ग 25. या सर्वांची आपण बेरीज केली, किती आलं? 50. आणि 50 ला आपण 1250 ने डिवाइड केलं, कारण की बेरीज किती येते? 1250 इथं बेरीज आहे. या सर्वांची बेरीज किती आली? इथे 1250 आली होती. ठीक आहे, आता इथे 0 0 कॉमन होता. बघा या क्वेश्चनला सॉल्व्ह करून आपण पुन्हा रेशो दिलाय 3:4:5 या असून त्यांच्या वर्गाची बेरीज दिली आहे 450. आता वर्गाची बेरीज म्हटलं 450, 3 चा वर्ग आपण काढला 9, 4 चा वर्ग किती बनतो? 16 आणि 5 चा वर्ग किती बनतो? 25. बरोबर आहे. या सर्वांची आपण जर बेरीज केली तर आन्सर किती आला आपल्या इथे? 50. आता 450 ला 50 ने डिवायडेशन करून तर 0 0 आपला कॅन्सल झाला. त्यानंतर बघा 5 9 किती होतात? 45. आता सांगा, इथे जे आलं 9, हा आता वर्गाचा क्वेश्चन करतो तर 9 कोणाच्या वर्ग निघतो? 3 चा वर्ग निघतो. आता विचारलं आपल्याला सर्वात मोठी संख्या कोणती, तर मोठी रेशो कोण आहे इथे? 5. 3 5 15. हे काय झाली तुमची मोठी संख्या. जर याच्यात लहान संख्या विचारलं असतं तर लहान कोण आहे? 3 × 3 करा, 3 3 9. तर हे काय झाली तुमची लहान संख्या. काढता येईल या पॅटर्नच्या क्वेश्चनला सॉल्व्ह. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा क्वेश्चन काय म्हणताय टाइप नंबर 5 मध्ये की 10 13 15 21 या संख्येतून कोणती संख्या वजा करावी. बघा इथे काय म्हणलं ना क्वेश्चन मध्ये, कोणती संख्या वजा करावी म्हणजे संख्या प्रमाणात येतील म्हणते, आणि तुम्हाला इथे ऑप्शन दिले. ठीक आहे, या क्वेश्चनला फॉर्म्युला मेथड दिली आहे, पण फॉर्म्युला मेथड लावायची काही गरज नाहीये. आता याला बघा सॉल्व्ह कशा पद्धतीने होतात. पहिलं ऑप्शन जर उचललं आपण, पहिलं ऑप्शन जर कॅल्क्युलेट केलं, बघा 10 मधून जर 2 मायनस केले किती वाचले? याच्यामध्ये 8 वाचले होते. 13 मधून जर 2 मायनस केले किती वाचले? 11 वाचले. तसेच 15 मधून 2 मायनस केले 13 वाचले. आणि 21 मधून जर 2 मायनस केले तर किती वाचले आपले? 19 वाचले. ठीक आहे, बरोबर आहे. आता जेव्हा आपण यांची जेव्हा मॅचिंग करतो बघा, सेम अंतर आला पाहिजे, सेम अंतर आला पाहिजे. आता याच्यात बघा 11 ते 8 आणि 13 मध्ये सेम अंतर 5 चा फरक येत आहे, पण इकडे बघा आता काही फरक येत आहे का? सेम नाही येऊन राहिला. फक्त आपल्याला फरक सेम आणायचे. आता बघा हा एक पॅटर्न झाला. इथे दुसरं बघा, इथे डायरेक्ट आपण, ठीक आहे बघा क्वेश्चन मध्ये आता कशा पद्धतीने सॉल्व्ह करून आल्या. 10:13:15:21 या संख्येतून कोणती संख्या वजा करा म्हणते. क्वेश्चन मध्ये काय म्हणते? कोणती संख्या वजा करा म्हणजे त्या संख्या प्रमाणात येतील.
त्या संख्या प्रमाणात येतील. प्रमाणात येतीलचा मतलब काय होते? समान येणं. प्रमाण येणं म्हणजे काय होते? समान येणं. आता इथे ऑप्शन दिलाय 2, 3 आणि 5. ठीक आहे, 2, 3, 5 दिलाय. आता सपोज इथे आपण जर पहिला ऑप्शन यूज केला तर सांगा 10 मधून 2 गेले तर 8 असले. तसेच 13 मधून 2 गेले किती असले? इथे 11 वाचून राहिले. तसेच 15 मधून 2 13 वाचले आणि 21 मधून जेव्हा 2 मायनस केले तर 19 वाचून राहिले. आता जेव्हा याला प्रमाण आणायचं तर ही संख्या एक संख्या सोडून घ्यावं लागते. आज सांगा इथे 8 आहे, इथे किती आहे? 13 आहे. काही मॅचिंग घ्यायला का दोघांच्या? नाही. तसंच इथे 11 आणि 19 काही मॅचिंग घ्यायला का? नाही. इथे दुसरं ऑप्शन बघा, जर आपण 5 घेतलं बघा, 10 मधून जर 5 मायनस केले किती वाटले? इथे 5. 10 मधून 13 मधून जर 5 गेले किती वाटले? इथे 8. तसेच 15 मधून 5 गेले वाटले किती? 10. आणि 21 मधून जर 5 मायनस केले वाटले किती? 16. बरोबर आहे. आता बघा ही संख्या आली का? 5 दुने 10. तसेच 8 दुने 16. म्हणजे इथं बघा 5 1 5 आणि 5 दुने 10. तसं इथे बघा 8 1 8 आणि 8 दुने 16. हे अशा प्रकारे मॅचिंग करावं लागतं. ठीक आहे क्वेश्चनला. तर आता या क्वेश्चन बघा एवढं सर्व काही गरज नाही. तर जर आपण मॅचिंग केलं बघा, इथं आपली जी जोडी बनली आहे ही महत्वाची असते बघा. एक क्रॉस केलं तर 5 दुने 10. तसेच इथला क्रॉस केलं तर बघा 8 दुने 16. तर याला म्हणतात संख्या प्रमाणात येणं. ठीक आहे, तर या क्वेश्चनला बाय ऑप्शन सॉल्व्ह करा. फॉर्म्युला बेस दिला पण फॉर्म्युला बेस लावायची काही गरज नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय म्हणताय? 7, 10, 12, 18 या संख्येतून कोणती संख्या वजा करा म्हणते. पुन्हा वजा करायची गोष्ट करून राहिलो त्याच्यात. आता इथे ऑप्शन दिला 2, 3, 5. आता डायरेक्ट पहिला ऑप्शन घ्या. 7 मधून जो 2 गेले किती वाटले तुमची? इथं 5. 10 मधून 2 गेले वाटले किती? 8. 12 मधून 2 गेले वाटले किती? 10. तसेच 18 मधून 2 गेले वाटले किती? 16. चेक करा. 5 दुने 10 आणि 8 दुने 16. बस हीच संख्या प्रमाणात. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 7, 10, 12, 18 या संख्येतून कोणती संख्या मिळवली? आता क्वेश्चन मध्ये आपण आतापर्यंत वजा केल्या होत्या, आता मिळवलीची गोष्ट करत आहे. मिळवली तर या संख्या प्रमाणे येतील म्हणते. ऑप्शन दिले आपल्याला 4, 3, 5, 8. ठीक आहे, आता सोल्युशन कशा पद्धतीने करायचं बघा. याच्या आधी मायनस करायला सांगितलं होतं, आता मिळवते म्हणलं तर पहिला ऑप्शन घेतला आपण. व्हॅल्यू चेंज नाही घेतली. एक मिनिट, व्हॅल्यू इथे आहे. राहू दे काय 4, 10, 12 आणि 24. क्वेश्चन अशा पद्धतीचे आहे. 4, 10, 12, 24 या संख्येतून कोणती संख्या मिळवली म्हणजे त्या संख्याप्रमाणे येतील म्हणते. हा क्वेश्चन आपल्याकडे आहे. आता ऑप्शनच्या बेसवर सॉल्व्ह करा. आता मिळवली म्हणल्यानंतर काय करू आपण? प्लस करून. मिळवली म्हणल्यानंतर आपण चिन्ह काय यूज करून? प्लसचे यूज करून. तर पहिला ऑप्शन जर आपण घेतला, 4 मध्ये 4 प्लस केले की झाले 8. 10 मध्ये जर 4 प्लस केले 14 झाले. तसेच 12 मध्ये 4 प्लस केले गेले 16 झाले. तसेच 24 मध्ये 4 प्लस केले तर 28 झाले. ठीक आहे, आता बघा 8 दुने 16, 14 दुने 28 झालं सेम. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. चला टाईप नंबर बघा 6 मध्ये काय म्हणताय की दोन संख्यांची बेरीज किती दिली आहे? ते 60 आणि त्यातील फरक म्हणताय. त्यातील फरक किती दिलाय? 10. तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती? त्या संख्यांचे गुणोत्तर किती म्हणत आहे क्वेश्चन मध्ये. आता अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये काय करू आपण? बेरीज किती दिली आहे? 60 आणि फरक किती आहे? 10. तर या 60 मध्ये जर 10 प्लस केले टोटल किती झाले आपले? 70 आणि 70 ले 2 न डिवाइड करा. किती झाले त्याचे? 70 चे अर्धे 35 झाले 35. हे झाली आपली पहिली संख्या. आता 60 मधून 35 मायनस करा, किती होते तुमचे? 25. हे काय झाली? दुसरी संख्या झाली. ठीक आहे, काढता या क्वेश्चनला आन्सर. काय म्हटलं क्वेश्चन मध्ये? बेरीज किती आहे? 60 आणि फरक किती आहे? 10. 60 आणि 10 जर प्लस केलं किती आन्सर आला आपला? 70 आलं. 70 चे आपण हाफ केले किती बनले? तर 35. आणि हे जे 35 होते या 60 मधून मायनस करा. तर म्हणजे आपली पहिली संख्या किती होती? 35 होती. दुसरी संख्या किती आली? 25 आली. आता विचारलं तुम्हाला गुणोत्तर विचारलं. काय विचारलाय? गुणोत्तर मध्ये विचारलं आहे. आता गुणोत्तर कशामध्ये काढायचे? लहान संख्या कोणती असते? 25 आणि मोठी संख्या कोणती असते? 35 असते. बरोबर आहे. आता 5च्या डोन करा. 5 5 25 आणि 5 7 35. तर त्याचे जर रेशिओ विचारलं तर काय बनन? 5:7. पण अगर संख्या म्हणन तर हे तुमची काय आली? मोठी संख्या आणि हे लहान संख्या. काढता येईल का? या क्वेश्चन मध्ये दोन क्वेश्चन जर विचारले
की यापैकी मोठी संख्या कोणती काढता येईल, लहान संख्या कोणती काढता येईल, पण गुणोत्तर म्हणलं तर गुणोत्तर बी तुम्हाला काढता आले पाहिजे, कारण की या क्वेश्चन मध्ये आपल्याला त्यांना गुणोत्तरची गोष्ट केली होती म्हणून आपण इथं गुणोत्तर पण काढून दाखवलं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बेरीज दिली आहे 60, फरक दिलाय 20. तर काय करून आपण 60 मध्ये पहिले 20 प्लस जर केले की जे टोटल 80 आणि 80 ने 2 ने भागलं तर आन्सर किती त्याला 40. हे जे पहिली संख्या निघली आपली ही मोठी संख्या झाली आणि लहान संख्या काढायची तर काय करून आपण 60 मधूनच 40 मायनस जर केले तर वाटले किती 20. तर हे काय झाली आपली लहान संख्या झाली. आता विचारलं आपल्याला गुणोत्तर विचारलं नाही तर काय करून आपण 20 आणि 40च्या गुणोत्तर जर काढायचं राहिलं तर बघा 0 0 कॅन्सल, बे एक बे आणि बे दुने 4. तर काय आपण आपला आन्सर 1:2. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा क्वेश्चन काय म्हणतात, दोन संख्यांची बेरीज म्हटलं ना, दोन संख्यांची बेरीज आता इथे दिली आहे 66 आणि त्यांचा फरक दिलाय 22. तर पुन्हा 66 मध्ये 22 प्लस करा की जे टोटल 88. 88 ला जे 2 न भागलं तर आन्सर किती आला आपला 44. बरोबर आहे. तसंच आता 66 मधून 44 मायनस करा तर वाचली किती तुमची इथं 22. बरोबर आहे. हे 22 आणि 44 पुन्हा रेशोची गोष्ट केलेली आहे 22 आणि 44. तर 22 एक 22 आणि 22 दुने 44. तर पुन्हा 1:2 बनला. बरोबर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा क्वेश्चन काय म्हणताय, दोन संख्यांची बेरीज दिली आहे 77 आणि त्यांच्यातले फरक किती आहे 21. आपण या दोघांना काय करू प्लस करतो. किती आलं 98. 98 ला 2 न भागलं तर किती आलं इथे आन्सर 49. म्हणजे आपली पहिली संख्या भेटली. 79 मधून 49 जर मायनस केलं 17 मधून 9 गेले किती भेटले 8. एक वापस करा 2 किती झाले 28. बरोबर. त्यानंतर ठीक आहे 28 वाटले 28 आणि 49. आज सांगा 28 आणि 49 कोणत्या टेबलून कटतात 7च्या टेबल करतात. तर 7 28 आणि 7 7 49. तर रेशो का बनला 4:7. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा दिलाय क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय, दोन संख्येचे गुणोत्तर दिलाय 5:7 व त्या संख्यांची बेरीज दिली आहे 84. त्या संख्यांची बेरीज किती दिली आहे 84. तर त्यापैकी लहान संख्या कोणती म्हणताय. तर अशा वेळेस बेरीज म्हटलं इथे बघा बेरीज म्हटलं म्हणून रेशोला बेरीज करा. बेरीज म्हटलं म्हणून रेशोला बेरीज करा. 5 आणि 7 की गेले 12. 84 ला 12 ने डिवायडेशन करा. 12 साठी किती होतात 84. बरोबर 12 84 म्हणजे x च्या मान किती भेटला 7. लिहा इथे 7. आता विचारलं नाही लहान संख्या कोणती, रेशो कोणा लहान इथे 5 आहे म्हणून आपण 5 केलं. 7 5 35. ही आपली काय आली लहान संख्या. जर इथे मोठी संख्या विचारली असती तर 7 7 49. हे का निघाली असते आपली मोठी संख्या. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतात, दोन संख्येचे गुणोत्तर दिलाय 3:8 आणि त्यांची बेरीज किती आहे 99 दिली आहे. 99 दिली आहे. आता बघा याला सॉल्व्ह कशा पद्धतीने करायचं. या दोघांची आपण रेशोची बेरीज करा. 99 मध्ये याची बेरीज करा. 3 आणि 8 किती झाले 11. बरोबर आहे. 11 9 किती होतात 11 9 99. म्हणजे x च्या मान किती भेटला आपल्याला 9. आता आपल्याला लहान संख्या काढायची आहे तर लहान रेशो कोण आहे 3. 9 9 3 27. हा झाली लहान संख्या. आणि जर इथे मोठी संख्या म्हणली असती तर 9 × 8 केलं 9 8 किती होतात 72. हे झाली आपली मोठी संख्या. ठीक आहे. काढता या टाइपच्या क्वेश्चनला. चलो ठीक. बघा नेक्स्ट टाइप काय म्हणताय, नेक्स्ट टाइप 8 मध्ये काय म्हणताय क्वेश्चन की दोन संख्यांच्या 3 याप्रमाणे गुणोत्तर आहे. त्यापैकी जर प्रत्येक संख्येत 3 वाढली 10 ने वाढली तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती होते 5:6 होईल म्हणते. तर त्या संख्या कोणत्या, तर त्या संख्या कोणत्या म्हणत आहे. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करण्याची पद्धत बघा. याला ए आणि बी मानून घ्या. पहिला रेशो काय दिलाय 3:4. पहिला रेशो काय दिलाय 3:4. त्यानंतर दुसरा रेशो काय दिलाय 5:6. आता कितीने संख्या वाढली आहे 10 ने वाढली आहे म्हणून 10 बाजूला करून द्या. इथे म्हटलं इक्वेशन मध्ये काय करायचं आहे, आपण पहिला रेशो दिला 3:4 आणि दुसरा रेशो दिलाय 5:6. आता सर्वात पहिले
या दोघांमध्ये काढा अंतर. या दोन संख्येमध्ये पहिले काढा अंतर. अंतर कितीचे आलं? 1च्या अंतराला. या दोघांमध्ये 1च्या अंतराला म्हणून आपण 1 लिहिलं. दुसऱ्यामध्ये या संख्येला गुणाकार करा आणि या संख्येला गुणाकार करा, क्रॉसिंग गुणाकार करा. आता क्रॉसिंग गुणाकार करते वेळेस लक्षात ठेवा 3 × 6 साइन 3 किती होतात? 18. साइन 3 किती झाले? 18. तसेच 4 × 5 5 20. इथे समजत आहे का? काय केलं सर्वात पहिले आपण दोन याच्यातला अंतर काढला. अंतर किती? 1च्या आला म्हणून आपण एक साईडला लिहिलं. त्यानंतर क्रॉसिंग यूज केला. 3 × 18 5 20. आता 20 मधून जर 18 गेले तर वाचले किती तुमचे? 2. तर याच्या खाली 2 लिहून द्या. याच्या खाली 2 करून द्या. बस त्याला काढा. बे 1 बे आणि बे 5 10. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे? 5. आता विचारलं त्या संख्या कोणत्या? तर जो पहिला रेशो राहते आपला हमेशा पहिला रेशो याला इथं ठेवून द्या. 5 × 3 5 15. तसेच 5 × 3 जर केलं 5 × 4 5 20. तर हे झालं तुमच्या दोन संख्या. पुन्हा बघा क्वेश्चन मध्ये काय केलं आपण ना, सर्वात आधी रेशो दिले होते आपल्याला 2. तर पहिला रेशो 3:4 आणि दुसरा रेशो 5:6 आहे लिहिलं. त्यानंतर आपण दोघांचे अंतर काढला, खालीच्या संख्येचे अंतर काढला. अंतर काढल्यानंतर जी 1 आलं ते आपण बाजूला लिहिलं. आणि क्वेश्चन मध्ये काय म्हणते? संख्या वाढली मला 10 ने म्हणून आपण 10 बाजूला लिहिल्या. त्यांना क्रॉसिंग यूज केला. साइन 3 18 5 20. 20 म्हणून 18 गेले वाटले किती? 2. तर म्हणून आपण 2 खाली लिहिले. ठीक आहे. आता आपण काढलं बे 1 बे आणि बे 5 10. x ची व्हॅल्यू किती आली? 5. आणि आम्ही हमेशा पहिल्या रेशन त्याला गुणाकार करा. 5 × 3 5 3 15 आणि 5 20. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चनला बघा काय म्हणताय. दोन संख्या 2:7 या प्रमाणात आहेत. जर प्रत्येक संख्येला 12 ने वाढवले तर दोन संख्याचे गुणोत्तर 1:2 होते म्हणते. ठीक आहे. पहिला रेशो आपल्याला बघा रेशो दिलाय आपल्याला 2. पहिला रेशो किती दिलाय? 2:7 आणि दुसरा रेशो किती आहे? 1:2 आहे. तर आपण आता याला ए आणि बी मानू. पहिल्याचे काय रेशो 2 आणि दुसरे किती आहे? 7. त्यानंतर दुसरा रेशो काय आहे? 1 आणि दुसरा किती आहे? 2. ठीक आहे इथपर्यंत. त्यानंतर त्याने कितीने वाढवलाय? 12 ने वाढवले म्हणून आपण 12 साईडने केले. ठीक आहे. आता सर्वात पहिले काय काढतो आपण? या दोघांच्या पहिले अंतर काढतो. काय काढतो? पहिले अंतर. अंतर काढतो. सांगा 2 म्हणून 1 गेलं किती वाचले? 1. म्हणून इथे 1 लिहून द्या. ठीक आहे. त्यानंतर क्रॉसिंग यूज करा. 2 × 2 किती झाले? 4 आणि 7 1 7. तर सांगा 7 मधून जर 4 गेले वाचले किती? तर 3. आणि जे हे 3 वाचले याच्या खाली लिहा. ठीक आहे. आता याला काटा. 3 1 3 3 12. म्हणजे x च्या मान आपल्याला किती भेटला? टोटल 4. आता विचारलं आपल्याला त्या संख्या कोणत्या? त्या संख्या कोणत्या? तर पहिल्याच हमेशा पहिल्या रेशोला गुणाकार करा. पहिल्या रेशोला गुणाकार करा. पहिला रेशो हा आहे आपला. करा 4 × 2 4 2 8. तसेच 4 × 7 7 28. तर हे झाले आपली संख्या. पहिली संख्या काय निघली? 8. दुसरी संख्या 28. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय. दोन संख्या दिल्या 2:3 या प्रमाणात आहेत. प्रत्येक संख्या 6 ने कमी केली तर दोन संख्येचे गुणोत्तर 3:5 होईल. तर त्या संख्या कोणत्या म्हणते? आता इथे बघा याच्या आधी आपण वाढवली बघितली, आता कमीची गोष्ट करताय. तर इतकं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सेम मेथड यूज करा. पुन्हा इथे ए आणि बी ला ठेवा. पहिला रेशो काय? 2:3. दुसरा रेशो काय? 3:5. ठीक आहे. इतकं केलं. त्यानंतर आपण या दोघांचं पहिले अंतर काढतो. बरोबर आहे. सांगा 5 मधून 3 गेले किती वाटले? 2. आणि किती संख्या कमी झाली? 6 ने कमी झाली म्हणून इकडे दिली आहे. ठीक आहे. आता क्रॉसिंग यूज करून 5 2 10 आणि 3 3 9. 10 मधून 9 गेले किती वाटले? 1. तर 1 खाली लिहिलं आपण. आता 1 चे काही टेन्शन नाही. साइन 2 किती झाली इथं? 12. म्हणजे x च्या मान 12 भेटला. आता विचारल्या संख्या कोणत्या? 12 × 2 12 2 24 आणि 12 × 3 12 3 36. तर हे झालं त्याचे आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला बघा इथं काय दिलं क्वेश्चन. दिलंय 2:5. पहिला रेशो काय दिलाय? 2:5 दिलाय. ठीक आहे. आपण 2:5 केलं.
त्यानंतर दुसरा रेशो दिला आपल्याला 1:2 म्हणताय. ठीक आहे. त्यानंतर 8 ने कमी झाली आहे. किती झाली आहे? 8 ने कमी झाली म्हणून साईडनं करून द्या. दोघांमधला पहिले अंतर काढला तर अंतर 1 चे आलेलं आहे. त्यानंतर 4 2 4 5 1 5 5 म्हणून 4 गेले वाटले किती 1. तर 1 1 ला कॅन्सल केलं तर x ची व्हॅल्यू किती आली आहे 8. विचारलं आता आपल्याला त्या संख्या कोणत्या म्हणते. इथे ठेवा 8 × 2 8 2 16 आणि 8 × 5 8 5 40. तर ह्या दिल्या त्या दोन संख्या 16 आणि 40. ठीक आहे. चलो नेक्स्ट टाइपला बघा काय म्हणताय. जर a/b बरोबर 9/5 तर a + b/a - b बरोबर क्वेश्चन मार्क म्हणताय. तर या टाइपच्या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करून बघा. आता इथे म्हटलं नाही a आणि b ची गोष्ट करताय तर सांगा तुम्हाला a ची व्हॅल्यू इथे किती झाली तुमची 9 आणि b ची व्हॅल्यू किती झाली इथं 5. बस तुम्हाला फक्त अरेंज करायचे आहे. आता इथे बघा a + b म्हणलं तर 9 + 5 मायनस आपण मध्ये बघा a - b तर a ची व्हॅल्यू किती आहे 9 आहे -5. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करायच्या वेळेस बघा पहिले प्लस करा. 9 आणि 5 किती झाले 14 आणि 9 म्हणून जर 5 दिला तर किती 4. बरोबर आहे. आता याले जर भाग द्यात असेल तर भाग द्या. सांगा b च्या टेबल 2 दुने 4 आणि b 7 14. हे झालं आपला आन्सर. a आणि इक्वल टू किती म्हणताय बस. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा या क्वेश्चनला सॉल्व्ह कसा करायचा आहे. इथे p आणि q ची व्हॅल्यू दिली आहे 5 आणि 4. तर याला बघा याची मांडणी कशा पद्धतीने करायची 3. इथे p दिलाय p ची व्हॅल्यू किती दिली आहे 5 तर याला गुणाकार चिन्ह येतो. काय तो गुणाकार. त्यानंतर प्लस 2 q ची व्हॅल्यू किती आहे 4 तर इथे करा 4 अपॉन मध्ये पुन्हा 3 × 5 मायनस 2 × 4. समजलं काय. जेव्हा अशा वेळेला आपल्याला गुणाकारचा यूज करावा लागते. आता कॅल्क्युलेशन करा 5 × 3 15 प्लस 4 2 8. तसं इथे पण 5 × 3 15 मायनस 4 2 8. आता सांगा 23 + 8 टोटल किती झाले इथं तुमचे 15 आणि 8 किती झाले तुमचे 23. तसंच 15 म्हणून 8 गेले वाटले किती 7. तर हे झालं तुमचे आन्सर. कारण की 7 आणि 23 या मूळ संख्या आहेत. या कोणत्या टेबलमध्ये कटत नाही म्हणून आपला आन्सर काय झाला 23/7. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनला बघा काय म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये x बरोबर 5 y बरोबर 3 तर x³ - y³ बरोबर y³ विचारत आहे. आता इथं पावर दिले 3 ची. याचा मतलब काय होते तो घन होते. तर सांगा 5 चा घन किती होते 125. बरोबर आहे. कारण की x चा मान किती आहे 5 तर 5 चा घन किती झाला 125. तसेच 3 चा घन किती बनते 27. बरोबर आहे. तसं इथं दिला y चा क्यूब म्हणजे टोटल किती 27 झालं. डायरेक्टच आहे ना. 3 चा घन किती बनते 27 बनते ना. इथं 3 ची पॉवर लागली मतलब घन होते. पहिले 25 मधून 70 मायनस करा. 125 मधून 27 जर आपण मायनस केले 15 मधून 17 गेले किती झाले 8 एक वापस केला. 12 मधून 3 गेले वाटले 9 म्हणजे टोटल इथं किती 98 आला आणि आपण म्हणजे 27. बस 27 आणि 98 कोणत्या टेबल कटून न राहिले. 3 च्या टेबल 27 कटते पण 98 कटत नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे आपला 98/27 आन्सर आला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय a/3 बरोबर b/4 बरोबर c/5 तर abc a + b + c बरोबर आपण मध्ये 5 दिलाय. आता प्लस प्लस म्हणलाय a ची व्हॅल्यू किती आहे 3 प्लस b ची व्हॅल्यू 4 आणि c ची व्हॅल्यू 5. त्यानंतर आपण मध्ये c म्हणतो c ची व्हॅल्यू किती आहे 5. त्यानंतर याची सर्वांची बेरीज करा 3 आणि 4 7 7 आणि 5 12 आणि इथे आपण मध्ये 5 आहे. 5 काय या मूळ संख्या ते कटत नाही वगैरे बनवली तर आपला आन्सर काय बनलं पाहिजे 12/5. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन काय म्हणतात टाइप नंबर 10 मध्ये काय म्हणताय 40 पुस्तकाची किंमत 60 रुपये आहे तर 50 पुस्तकाची किंमत किती. तर याला एलिगेशन मेथडने सॉल्व्ह करा. कसा बघा 40 पुस्तक आहेत त्याची किंमत किती आहे 60 रुपये. बरोबर आहे. 40 पुस्तक त्याची किंमत किती आहे 60 रुपये. तर विचारताय 50 पुस्तकाची किंमत किती म्हणताय. म्हणजे इथं आला काय क्वेश्चन मार्क. तर याले क्रॉसिंगचे यूज करा. काय करा क्रॉसिंगचे यूज करा. आता 2 ची जोडी कोणाची बनली 50 आणि 60 बनलं तर 50 × 60 भागीला 40. तर 1 0 1 0 कॅन्सल करा. केलं 1 0 1 0 कॅन्सल
आता जर 4ला जर 16 भागलं तर 15 आन्सर येते आणि 5ला इंटू तर 15 5 75. आता बघा 60ला जर तुम्ही 4 भागलं 4 1 4 वाचले की 2 शून्याला खाली 4 5 20 आलं का 115 बरोबर. आता इथे वाचले 5 इंटू 15 तर 5 गुणिला जर 15 केलं तर 15 5 किती होणार तुमचे 75. तर हेच आपले काय आलं आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 21 पुस्तकाची किंमत म्हणते 35 रुपये आहे तर 30 पुस्तकाची किंमत किती म्हणते. क्वेश्चन मार्क दिला आपण ना. आता क्रॉसिंगचे यूज करा. दोन जोडी कोणाची बनली आहे दोघांची जोडी बनली आहे तर काय करा 30 गुणिला 35 भागिले काय करा 21. आता काटा 7 3 21 आणि 7 5 35 बरोबर आहे. आता 3 1 3 3 1 3 हा शून्य वर घेऊन द्या. आतले किती 10 गुणिला 5 तर 10 गुणिला 5 10 5 50. हे झालं तुमचे आन्सर. ठीक आहे. करू शकतो सॉल्व्ह. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 15 पुस्तकाची किंमत किती आहे 40 आहे तर 9 पुस्तकाची किंमत किती म्हणताय. क्वेश्चन मार्क आला. क्रॉसिंगचा यूज केला आपण पुन्हा तर काय केलं आपण 40 गुणिला 9 भागिले आले 15 भागिले आले 15. आता याला काटायचं कसं बघा. एक तर 15 आणि 40 बघा 5च्या टेबल कट्टे 5 3 15 आणि 5 8 40 झालं कन्फर्म. 5 3 15 5 8 40 तसे झालं 3 1 3 आणि 3 3 9 तर त्यानंतर 8 गुणिला 3 8 3 24 हे झालं तुमचे आन्सर. ठीक आहे. बघा नेक्स्ट टाईप नंबर 11 मध्ये काय म्हणताय. ए व बी च्या पगाराचे गुणोत्तर दिलाय 4:5. हा त्यांचा पगार झाला पगाराचे गुणोत्तर. तसेच त्याच्या खर्चाचे गुणोत्तर दिलाय 3:2 आणि प्रत्येकाने किती पैसे वाचवले 800 रुपये. ती प्रत्येकाने 800 वाचवले होते. त्याच्या आधी जो टाईप केला आपण त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. आता सांगा इथे आपण याला मानना ए आणि बी ला मानलं. पहिला रेशो आपल्याकडे किती दिलाय 5 आणि 4. दुसरा रेशो काय दिलाय 3:2 दिलाय. बरोबर आहे लिहिलं. आता प्रत्येक व्यक्ती किती बचत करताय 800 रुपये बचत करता म्हणून आपण 800 साईडने केले. ठीक आहे. प्रत्येक व्यक्ती 800 वाचवता म्हणून 800 बाजूला केले. आता या दोघांमध्ये पहिले अंतर काढला. या दोघांमधला अंतर किती निघाला 1च्या. कारण की 3 मधून जर 2 मायनस केले वाटले किती 1 वाचला म्हणून 1 साईडने केला. आता क्रॉसिंग करा. 5 दुने 10 आणि 4 3 12. 12 मधून जर 10 गेले वाचले किती आपले 2 खाली लिहा. सिंपल. याच्या आधी केलं होतं क्वेश्चन आपण ना त्याच मेथडने सॉल्व्ह करा. आता बे 1 बे 8 टोटल किती झाले 400 झाले. 400 हा एक एक आपला कॅन्सल झाला वाचले किती 400 म्हणजे एक्स च्या मान किती झाला 400. आता एक्स च्या मान आपला किती झाला 400. आता विचारताय तर ए चा पगार किती. तर पहिला रेशो ए किती आहे दिला ए चा रेशो दिला 5. आपण काय करून याले 5 ने इंटू करून ए बरोबर 400 इंटू 5 किती झाले तुमचे 2000. हा कोणाचा पगार झाला ए चा पगार झाला. सपोज इथं बी चा पगार म्हणतात तर बी चा रेशो किती आहे 4 आहे तर 400 गुणिला 4 केलं असतं तर 400 किती झाली तर 16. बस हा टाईपचा क्वेश्चन होता. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला बघा काय म्हणताय. ए व बी यांच्या पगाराचे गुणोत्तर दिलाय. इथे ए आणि इथे बी यात दिलेला 2:3. जर त्याच्या खर्चाचे गुणोत्तर दिलाय 2:5 2:5 दिलाय आणि प्रत्येकाची बचत किती आहे 400 रुपये बचत दाखवत आहे. 4च्या पण साईडने लिहिली. सर्व पहिल्या दोघांचे अंतर काढतो. 5 म्हणून 2 गेले वाटले किती आपल्याकडे 3. त्याला गुणाकार करा. 5 दुने 10 आणि 3 दुने 6. 10 मधून जर 6 गेले वाटले किती 4. ठीक आहे. आता 4 1 4 4 1 4 वाटले किती 100. 100 गुणिले 3 केलं तर किती आला तर 300. बरोबर. आता विचारता आपल्याला ए चा पगार किती तर 300 गुणिला ए च्या पैकी 2 आहे 3 दुने 6 म्हणजे 600 झालं. हा झाला ए चा पगार. तर बी चा पगार विचारला असता तर 300 गुणिला 3 बरोबर 3 3 9 झालंय. हा ए चा पगार आणि हा बी चा पगार. ठीक आहे. अशा पद्धतीचे पॅटर्न. नेक्स्ट क्वेश्चन बघा.